रिजेंटन पॅच किंवा बायो इंडक्टिव्ह पॅच काय आहे, कशामध्ये याचा वापर केला जातो आणि कशा प्रकारे आपण याचा वापर करतो हे आज आपण जाणून घेऊया. रिजेंटन पॅच हे एक बोवाईन कोलॅजिन पॅच आहे जे की आपण आर्थ्रोस्कोपिक सर्जरीजमध्ये वापरतो. जेव्हा रुग्णांना रोटेटर कफ टिअर झालेला असतो आणि मॅसिव्ह रोटेटर कफ टिअर होऊन रोटेटर कफ खूप जास्त रिट्रॅक्टेड आहे, जो की नॉर्मल जागेवरती आणता येत नाहीये, त्यावेळी आपण रोटेटर कफचं जे रिपेअर आहे त्याला या पॅचच्या साहाय्याने आपण ऑगमेंट करतो. म्हणजे अगोदर दुर्बिणीद्वारे आपण आतमध्ये शोल्डरच्या आतमध्ये जाऊन रोटेटर कफ जो की शोल्डरचा मेन स्नायू आहे, जो हाताला वरती घेऊन जाण्यासाठी मदत करतो, तो फाटलेला असेल तर त्याला अगोदर आपण अँकर्सच्या सहाय्याने आणि त्याच्या जे धागे असतात त्यांच्या सहाय्याने रिपेअर करतो आणि त्यावरती आपण हे रिजेंटन पॅच जे की बोवाईन कोलॅजिन पॅच आहे ते त्याच्यावरती आपण बसवून त्याला स्टेपलर्सच्या सहाय्याने फिक्स करतो. तर याचा फायदा असा आहे की जो मॅसिव्ह रोटेटर कफ आहे आणि रिट्रॅक्टेड कफ टिश्यू आहे ज्याची की क्वालिटी खूप जास्त खराब झालेली आहे, शक्यतो अशा रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये की खूप दिवसांपासून ही रोटेटर कफ टिअरची समस्या आहे आणि ते फक्त फिजिओथेरपी पेन किलर्स घेऊन खूप दिवसांपासून ते चालवत आहेत आणि रोटेटर कफची जी टिश्यू क्वालिटी आहे ती खूप खराब झालेली असते आणि त्याच्यामध्ये नॉर्मल जी हिलिंग आहे ती होण्याची चान्सेस जेव्हा आपल्याला खूप कमी वाटतात त्यावेळी आपण या पॅचचा जो उपयोग आहे तो करू शकतो आणि रुग्णांना तसं सजेशन देऊ शकतो. याच्यामध्ये आपण आर्थ्रोस्कोपिक रिपेअर झाल्यानंतर तो पॅच त्याच्यावरती आपण बसून स्टेपलरच्या सहाय्याने फिक्स करतो, जेणेकरून यामध्ये एक ऑस्टिओ इंडक्टिव्ह प्रॉपर्टीज जे की बोवाईन कोलॅजिनच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्याच्यामुळे जी रोटेटर कफ टिश्यूची जी हिलिंग आहे ती जास्त प्रमाणात होण्यास मदत होते. तो पूर्ववत जो रोटेटर कफचा जो स्नायू आहे तो पहिल्यासारखा भरण्यासाठी हा पॅच मदत करतो. तर याचा ड्रॉबॅक हाच आहे की ही एक कॉस्टली सर्जरी आहे. तो पॅच आपल्याला बाहेरून मागवावा लागतो आणि यामुळे जी आर्थ्रोस्कोपिक सर्जरीची जी कॉस्ट आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढली जाते. परंतु जर का आपल्याला कॉस्ट कन्सर्न नसेल आणि आपल्याला रोटेटर कफचा खूप दिवसांपासून त्रास असेल तर तुम्ही निश्चितपणे रोटेटर कफमध्ये रिजेंटन पॅच वापरून त्या सर्जरीचे सक्सेस रेट जे आहेत ते आपण वाढवू शकतो. आणि जर का याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही रेग्युलरली ॲडव्हान्स हॉस्पिटलमध्ये रिजेंटन पॅच ऑगमेंटेशन विथ रोटेटर कफ रिपेअर ही सर्जरी करतो आणि आम्ही निश्चितपणे आपणास मदत करू. धन्यवाद.